मालिकेत आज आपण बघणार आहोत. कृष्णा दुष्यंतला म्हणत असते, दुष्यंत सरकार, मला तुम्हासनी काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे. कवा धरणं मला बोलायचं आहे. आता दुष्यंत म्हणतो, अरे हो, तुला सकाळपासून काहीतरी सांगायचं होतं ना मला, बोल मग. कृष्णा म्हणते, नाही हिथं न गं, आपण तिथं जाऊन बोलूया. आता हे सगळं बघितल्यावर बाळजाबाई थोडी घाबरलेली असते. तिला वाटतं कृष्णा आता सगळं दुष्यंतला सांगणार की काय. दुष्यंत आणि कृष्णा साईडला जाऊन बोलतात. इकडे आता आढळराव बाळजाबाईला म्हणत असतात, या नवीन वर्षाच्या मुहूर्तावर दुष्यंतच्या अवतीभोवती जे बाळजा नावाचं वलय आहे ना, ते दुष्यंत आता तोडून उडवून फेकून देणार असं वाटतंय. आनंदच आहे. हॅपी न्यू इयर असा टोमणा देऊन आढळराव तिथून निघून जातात. इकडे आता दुष्यंत कृष्णाला म्हणतो, बोल आता, एवढं काय महत्त्वाचं बोलायचं आहे. कृष्णा थोडी घाबरलेली असते. ती म्हणते, खरं तर मला तुम्हासनी हे कवापासनं सांगायचं होतं. कृष्णा बोलत बोलत पुढे जाते. एवढ्यात पूजा पाठीमागून येऊन दुष्यंतला मिठी मारते. दुष्यंतला खूप राग येतो. तो पूजाला म्हणतो, तुला काय वेडबीड लागले का काय, कशी वागतेस तू. पूजा म्हणते, फ्रेंड, मी तुला आवडत नाही का, तू नेहमी माझ्यापासून दूर का जातो. दुष्यंत म्हणतो, पूजा तू काय बोलते, तुझं तुला तरी कळतंय का. दुष्यंत आता समोर कृष्णाला बघतो, पण कृष्णा तिथे नसते. दुष्यंत समोर सगळीकडे बघतो, पण कृष्णा त्याला कुठेच दिसत नाही. बाळजाबाईने पाठवलेले गुंड कृष्णाला बेशुद्ध करून टेम्पोमध्ये ठेवतात आणि तिला मारण्यासाठी घेऊन जातात. इकडे दुष्यंत घरामध्ये सगळीकडे कृष्णाला शोधतो. तो माधव काकांना विचारतो, कृष्णाला कुठे पाहिलंय का. माधव काका म्हणतात, धाकल्या मालकीनबाई घरामध्ये कुठं बी दिसल्या नाहीत. दुष्यंतला आता खूप टेन्शन आलेलं असतं. तो लगेच गाडी काढतो आणि कृष्णाला शोधण्यासाठी जाणार. एवढ्यात जयकांतसुद्धा त्याच्या गाडीमध्ये येऊन बसतो. तो म्हणतो, भावा, मी अभि येतो तुझ्याबरोबर. खरं तर जयकांत कृष्णाला शोधण्यासाठी नाही, तर दुष्यंतची दिशाभूल करण्यासाठी आलेला असतो. इकडे आढळराव त्यांच्या हाताखालच्या माणसाला जोरात कानाखाली वाजवतात आणि म्हणतात, म्या काय सांगितलं होतं, डोळ्यात तेल घालून इथं उभा राहायचं, लक्ष ठेवायचं, सांगितलं होतं ना. आणि मग तुमच्या समोरच इथनं ती पोरगी कशी काय गायब झाली. काय शान खायला गेलता काय तुम्ही. आता निस्ती मान खाली घालून इथं उभं राहू नका, नाहीतर जित्ता गाडीन इथंच. जा लवकर आणि तिला शोधून आणा माझ्यापाशी. आता इकडे जयकांत मुद्दाम दुष्यंतसमोर त्याच्या ओळखीच्या माणसांना फोन लावून विचारतो की वहिनीसाहेब सापडले का. पण खरं तर कृष्णाला गायब करण्यामध्ये जयकांत आणि त्याचे वडीलसुद्धा दलपतराव बाळजाबाईला मिळालेले असतात. आता वाटेत दुष्यंतच्या गाडीला एक टेम्पो आडवा येतो. दुष्यंत लगेच खाली उतरतो आणि त्या टेम्पोमध्ये जाऊन बघतो, पण त्याला कोणीच दिसत नाही. जयकांत म्हणतो, भावा, काळजी करू नको, वहिनीसाहेब सापडतील. आता इकडे गुंडांनी कृष्णाला बाळजाबाईकडे एका गुपित ठिकाणी आणलेलं असतं. बाळजाबाई गुंडांना सांगते, न्या हितनं गेल्यावर हिला जमिनीत जित्ती गाडा, इतक्या खोलवर गाडा की यो अवलक्षणी चेहरा परत कुणालाच दिसला नाही पाहिजे, आणि त्याचा व्हिडिओ बनवा आणि मला पाठवा. बाळजाबाई कृष्णाकडे बघत म्हणते, उद्या तुझा खेळ कायमचा संपणार. इकडे आता घरी सगळेजण काळजी करत बसलेले असतात, भक्ती वगैरे. आता दुष्यंत आणि जयकांत घरी येतात. भक्ती दुष्यंतला विचारते, दाजी, कुठं सुगावा लागला का कृष्णेचा. दुष्यंत म्हणतो, नाही. आता मात्र सावित्री मुद्दाम रडायचं नाटक करते. ती जोरात रडत असते. ती म्हणते, असं कसं काय झालं ग, कुठं गेली ग माझ्या पोरीच्या सुखाला, कुणाची दृष्ट लागली ग. भक्ती म्हणते, अगं आय, कृष्णा गेली नाही ग, हरवली आहे. सावित्री म्हणते, एवढी मोठी पोरगी अशी कशी काय हरवेल ग, मला तर वाटतंय टी व्हीमध्ये असतं तसं आधी अपहरण करून परत खून बिन करतात की काय. आता मात्र दुष्यंतला सावित्रीचा खूप राग आलेला असतो. दुष्यंत तिला म्हणतो, अहो काय बोलताय, तुमचं तुम्हाला तरी कळतंय का. काही बोलू नका, आता प्लीज गप्प बसा. इथं तुमची मुलगी हरवली, घरात कुठं सापडत नाही, बाहेर कुठं सापडत नाही, आणि हे काय बोलताय तुम्ही. दुष्यंत पुढे म्हणतो, मला माहीत आहे तुम्हाला कृष्णा आवडत नाही, पण आणि तुम्ही कधी तिच्यावर प्रेमही केलं नाही, पण निदान असं वेडवाकडं तरी काय बोलू नका. आता आढळराव तिथे येतात आणि दुष्यंतच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतात, दुष्यंता, काळजी करू नगस, सापडेल कृष्णा. दुष्यंतला खूप टेन्शन आलेलं असतं. एवढ्यात आता बंबळ्या म्हणतो, दाजी, बाळजाबाई पण मगाधरनं कुठं दिसेना झाली, आता त्या कुठं गायब झाल्या.
भक्तीसुद्धा म्हणते, हो बाळजाबाई पण कवाधरनं दिसेना झाल्यात, या वक्ताला कुठं गेल्या असतील त्या. जयकांतला आता थोडं टेन्शन येतं. जयकांत म्हणतो, नाही ते काकीसाहेब वहिनीसाहेबांनी हुडकाया गेल्यात, त्या पोलिसांना बी कामाला लावणार आहेत. आता इकडे गुंडांनी खूप मोठा खड्डा खणलेला असतो, ते आता त्याच्यामध्ये कृष्णाला टाकतात. पण हे सगळं स्वातीने बघितलेलं असतं. स्वाती म्हणजे कृष्णाची सर्वात लाडकी गाय. आपल्या मालकीनबाईला मारून कुणीतरी खड्ड्यात टाकते हे जनावराला सुद्धा आता समजलेलं असतं. स्वाती जोरजोरात ओरडत असते, हंबरडा फोडत असते. आपल्या मालकिनीला वाचवण्यासाठी तिचीसुद्धा धडपड चालू असते. ती दावं तोडण्याचा प्रयत्न करत असते. ते गुंड कृष्णाला खड्ड्यात टाकतात, त्याचा व्हिडिओ बनवतात आणि बाळजाबाईला पाठवून देतात. आता कृष्णाला थोडीशी शुद्ध आलेली असते, पण तिचा हातपाय बांधल्यामुळे ती काहीच करू शकत नसते. इकडे आता दुष्यंतला खूप टेन्शन आलेलं असतं. त्याला खूप भीती वाटत असते की कृष्णा मला कायमची सोडून जाते की काय. तो म्हणत असतो, नाही नाही असं होता कामा नये. तो देवाला म्हणतो, देवा खरंच जर तुझं अस्तित्व असेल तर तू मला कृष्णाकडे जाण्याचा मार्ग दाखव. असं म्हणून तो परत कृष्णाला शोधायला जातो. बाळजाबाईला मात्र खूप आनंद झालेला असतो. ती कृष्णाला मारतानाचा तो व्हिडिओ पाहून खूप मोठ्याने हसत असते. आता आढळराव तिथे येतात आणि म्हणतात, बाळजा ए बाळजा, पटकन सांग कृष्णाला गायब करून कुठं लपवलं ते. बाळजाबाई म्हणते, कृष्णा कुठं असेल ते तिलाच माहिती, म्या नाही लपवलं. आता आढळराव म्हणतात, बऱ्या बोलानं सांग बाळजा, नाहीतर मला 1 मिनिट बी लागायचं नाही तुझं खरं सत्य दुष्यंतसमोर उघडं पाडायला. बाळजाबाई म्हणते, माझं सत्य उघडं पाडा, पण त्याआधी तुमच्या बापाच्या मरणाची फाईल आठवा. म्या ती फाईल अजून जपून ठेवली. जर म्या ती फाईल दुष्यंतला दाखवली तर दुष्यंत तुमचं काय करल ते सांगता येत नाही. आता मात्र आढळरावांच्या पायाखालची जमीनच सरकते. त्यांना खूप मोठा धक्का बसतो. त्यांच्या वडिलांच्या मरणाशी त्यांचा काय संबंध आहे ते मित्रांनो आपल्याला परत कळेल. इकडे आता दुष्यंत कृष्णाला शोधायला आलेला असतो, पण स्वाती दावं तोडून तिथं येऊन दुष्यंतच्या गाडीला आडवी उभी राहिलेली असते. जणू ती दुष्यंतला कृष्णाकडे घेऊन जायलाच आलेली असते. दुष्यंत जोरात गाडीचा हॉर्न वाजवतो आणि स्वातीला म्हणतो, बाजूला हो, पण स्वाती जागची हालत नाही. आता दुष्यंत गाडीतून खाली उतरतो आणि स्वातीला म्हणतो, तू असं का करते? तुला माहिती आहे का कृष्णा कुठे? मी सगळीकडे शोधलं तिला, पण मला कुठेच सापडली नाही. स्वाती ती गाय आता मान हलवते आणि दुष्यंतला खुणावत असते की मला माहिती आहे. स्वाती लगेच हंबरडा फोडते आणि जिथं कृष्णाला पुरलेलं असतं त्या दिशेने ती धावत सुटते. दुष्यंतसुद्धा तिच्या मागे मागे जात असतो. स्वाती आता बरोबर त्या खड्ड्यावर जाऊन थांबते जिथं कृष्णाला पुरलेलं असतं आणि ती आता खाली मान करून दुष्यंतला खुणावत असते की इथं माझी मालकीन आणि तुमची बायको आहे असं ती सांगत असते. उद्याच्या भागात आपण बघणार आहोत दुष्यंत कृष्णाला सुखरूप खड्ड्यातून बाहेर काढतो. तो खूप रडत असतो. तो कृष्णाला म्हणतो, कृष्णा मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत ग, आय लव्ह यू, माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर असं तो सांगतो. दुष्यंत कृष्णाला घरी घेऊन येतो तेव्हा बाळजाबाई म्हणते, हे ज्यानं कुणी केलं असेल त्याला मी सोडणार नाही. ती कृष्णाला म्हणते, कृष्णे तू सांग हे कुणी केलं ते, नाव घे त्याचं. आढळराव पण म्हणतात, वय कृष्णे नाव घे त्या माणसाचं, घाबरू नकोस. कृष्णा बाळजाबाईकडे बघत असते. दुष्यंतला सुद्धा आता धक्का बसलेला असतो, पण उद्याच्या भागात आपल्याला समजेल की कृष्णा बाळजाबाईचं नाव सांगते की नाही. उद्याचा भाग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद.